मकर संक्रांतीचा औचित्य साधून समस्त कक्कया समाज महासंघ मुंबई शाखा सोलापूरच्या वतीनं बुधवारी भवानी पेठेतील समाज मंदिरात महिला भगिनींकरता हळदी कुंकवाचा उपक्रम मोठ्या थाटामाटात आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला। या प्रसंगी पोलीस उपायुक्त प्रांजली सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्षा संगीता जोगधनकर, महासंघाच्या अध्यक्षा शारदा शिंदे, जितेंद्र भटकर, सूर्यकांत शेरखाणे, सुनंदा इंगळे, राष्ट्रवादीच्या कांचन पवार आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी प्रमुख अतिथींच्या हस्ते वीरशैव संत कक्कया महाराजांना अभिवादन करण्यात आलं। समाजातील महिलांना संघटित करण्याच्या हेतूनं हळदी कुंकवाचा उपक्रम राबवण्यात आल्याची माहिती महासंघाच्या अध्यक्षा शारदा शिंदे यांनी दिली। माझं माहेर इथेच आहे। माझे वडील 3ऱ्या नंबरच्या फोटोला सैदप्पा कटकवण्यांची मी मुलगी आहे। माझं इथे माहेर आहे। आज माझ्या माहेरमध्ये एवढा सुंदर हळदी कुंकवाचा कार्यक्रम सर्व पेठेतून, गल्लीतून आपल्या समाजातील महिला, इतर महिला आलेल्या आहेत। उत्तर नारायणमधील हा एक सण आहे महत्त्वाचा हळदी कुंकवाचा कार्यक्रमाचा। यामध्ये वातावरणातील लहरी साधना करणे म्हणजेच हे फलदायक असतात, म्हणून ह्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम इथे घेतला जातो। काळात दिलेल्या वाणातून देवता लवकर प्रसन्न होते, म्हणून वाण देण्याचे काम करतो। वाण कुठलंही असू दे, एखादा भांडा असू दे किंवा फुलाच्या स्वरूपात द्या, हळदी कुंकवाच्या स्वरूपात द्या, तर वाण द्यायलाच पाहिजे। महिलांकरता उखाणे स्पर्धा, विविध प्रकारचे खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी घेण्यात आले। प्रमुख अतिथींचा सत्कार करण्यात आला। महिलांनी एकत्रित येऊन समाजाच्या विकासाकरता कार्यरत राहावं असं आवाहन राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा संगीता जोगधनकर यांनी आपल्या मनोगतातून केलं। जिथे जिथे ग्रुपने होता, आता महासंघाचा ग्रुप आहे, तुमचा झालेला आहे। आता हे आपलं वीरशैव कक्कया म्हणून फक्त महिला मंडळ म्हणजे सुरुवातीला जो महिलांचं मंडळ होतं आपल्या समाजामधलं, जे आपण चालू केलेलं होतं, तो तसाच चालू आहे। पण ज्या वेळेला कार्यक्रम होतात त्यावेळेला सगळ्या एरियातल्या महिलांनी एकत्र येणं गरजेचं आहे। कारण काय होते, दरवेळेला मी हेच सांगते की प्रत्येक समाजातले गट आहेत, पण त्यांच्या पुरते कार्यक्रम करतात, पण ज्या वेळेला त्यांचा मोठा कार्यक्रम होतो समाजाचा, हळदी कुंकूचा असू दे, त्या एरियातल्या त्या 4 एरियातले तुम्ही तिथं जॉईन व्हायला पाहिजे। म्हणजे तुमचा मोठा ग्रुप दिसतोय समाज, जेणेकरून आपला हेतू आणि उद्देश काय आहे, आपला समाज मोठा दिसायला पाहिजे। आकाशात छोट्या छोट्या चांदण्या दिसतात, तसं ध्रुवाची चांदणी एकच असते की नाही, तसं जरी आपण छोट्या छोट्या चांदण्या गटामध्ये विभागल्या गेलेलं असेल, ज्या एरियामध्ये आपण राहतो त्या एरियामध्ये आपण काम करत असेल, त्या एरियाला धरून आपण तिथल्या मैत्रिणींना गोळा करून जर आपण कार्यक्रम घेत असेल, पण ज्या वेळेला कार्यक्रम होत असतात त्यावेळेला सगळ्या गटातल्या महिला एकत्र आल्या तर ती वीरशैव कक्कयाची ध्रुवाची चांदणी सगळ्या समाजातल्या महिलांना दिसेल। मॅडम आपल्या समाजातल्या कर्तृत्ववान महिला आहेत, तर अशा समाजाला आपल्याला कोहिनूर हिरा आहेत मॅडम, आणि मॅडमची कारकीर्द अशीच वाढत राहू दे, आणि त्यांना आपण सगळ्यांकडून शुभेच्छा देऊयात। हळदी कुंकवाच्या निमित्ताने मॅडमने इथं उपस्थिती दर्शवली, त्यांचं इतकं टाईट शेड्यूल असताना सुद्धा त्या आल्या, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। पोलीस उपायुक्त प्रांजली सोनवणे यांचा महासंघातर्फे वाढदिवसानिमित्त यथोचित गौरव करण्यात आला। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संगीता कोकणे, संगीता इंगळे, सुमन इंगळे, मीनाक्षी शिंदे, कल्पना जाधव, पूजा भटकर, मंगल शिंदे, छाया नारायणकर आदींनी मोलाचं योगदान दिलं। समाजातील महिला भगिनींनी शिक्षण घेऊन सर्वांगीण प्रगती साधावी। महासंघाच्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम कौतुकास्पद असल्याचं प्रतिपादन पोलीस उपायुक्त प्रांजली सोनवणे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून केलं। छान वाटलं आपल्या यायला, आणि एवढं सगळ्या महिला छान पद्धतीने इथून येत आहेत, आपलं नवीन वेगळं असं दाखवतात, याचा फार आनंद होतो। आणि माझी एकच इच्छा राहील की आपल्या मुलांना शिकवा, शिक्षणाशिवाय आपली प्रगती हे 100% आहे। या कार्यक्रमास 5ही पेठेतील समाज बांधवांसह महिला भगिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या। श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल, प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या। मोबाईल क्रमांक 8668 34 49 79।